आता कसं आहे की एवढे सगळे आपल्याकडे फ्रेशर्स आहेत, बऱ्याचशा कंपनीने हायरिंग कमी केलं होतं आणि हे सगळे फ्रेशर्स 2023-2024चे पासआउट होते. हे सगळे जॉब प्रोफाईल साईट्सवरती लिस्टेड होते आणि ज्यांनी हा जॉब स्कॅम केला हा एकदम नॉमिनल मुलगा होता. म्हणजे त्याचं ऑफिस आहे चांगलं विप्रोच्या समोर गेराच्या बिल्डिंगमध्ये. त्यांनी 40 एजंट्सच्या थ्रू या मुलांना रिच आउट केलं आणि त्याला म्हणायचं की तुझं इंटरव्ह्यू शेड्यूल केला आहे, इंटरव्ह्यू घ्यायचा, त्यांना क्वेश्चन्स विचारायचे, असे क्वेश्चन विचारायचे आणि त्याला सिलेक्ट करायचं. मग त्यानंतर पुढच्या प्रोसेसला म्हणायचं अरे तुझा अजून एक इंटरव्ह्यू आहे आणि तो क्लिअर केलास. मग म्हणायचं तुझं ऑफर लेटर निघणार आहे, ऑफर लेटर कंपनीने दिलं आहे माझ्याकडं, पण आपल्याला एवढे पे करायला लागतील. आणि मग त्या एम्प्लॉयला सांगितलं की तू 1.5 लाख 2 लाख भरलेस तर तुला 3.5 लाखाचं पॅकेज मिळेल, तू 2.5-3 लाख भरले तर तुला 5-5.5 लाखाचं मिळेल. आणि एम्प्लॉयला काय वाटलं की म्हणजे ह्या सगळ्या फ्रेशर्सना, आणि हे सगळे महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत बरं का, नागपूर, बीड, अमरावती, तुम्ही कुठलंही नाव घ्या, चंद्रपूरपर्यंतची मुलं आहेत. आणि त्यांना सांगितलं की तू सिलेक्ट झालास, तुझा इंटरव्ह्यू झाला आणि तुला ऑफर लेटर मी जनरेट करतोय, माझ्याकडे ऑफर आहे, फक्त तू हे अमाऊंट पे कर. आणि त्या मुलांनी ते अमाऊंट्स पे केल्या. मग हे सगळ्यांनी त्यांना वर्क फ्रॉम होम दिलं. ऑफर लेटर ह्यांनी दिलं कंपनीचं, त्यांच्या जे फ्लायनॉट सॅस होते त्याचं ऑफर लेटर दिलं. ट्रेनिंग चालू केलं. ट्रेनिंग कोणी घेतलं? 1 वर्ष एक्सपिरियन्स असलेल्या मुलांनी. आम्ही त्या ट्रेनरपर्यंत पण पोहोचलो की बाबा तुमचं काय आहे, तुमचं एक्सपिरियन्स काय? तर म्हणले आम्ही 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे. म्हणले सर आमचं पण पेमेंट झालेलं नाही आहे. त्या मुलांचं ट्रेनर्स जे होते त्यांचं पण काही पेमेंट नाही. मग ट्रेनिंगचं स्वरूप काय? मग आम्हाला पहिल्यांदा मुलं 100 रिच आउट झाली आणि मुलं म्हणायचे सर 1000 मुलं आहेत. मग आम्ही त्यांचे कॉल घेतले. कॉल घेतल्यानंतर मग व्हिडिओ कॉल घेतले, मग गुगल शीट तयार केली. मग त्यात 300 आले, मग 400 आले. पोलीस स्टेशनला अप्रोच केला. पोलिसांनी मग त्याला 2-3 दिवसांत बोलवून घेतला, सर्च केला, त्याला रिक्वेस्ट केली की तू मुलांचे पैसे दे. म्हटलं नाही माझ्याकडे प्रोजेक्ट आहेत असं तसं. मग त्यांच्या क्लायंटशी बोललो आम्ही. पोलीस म्हणले त्यांच्या क्लायंटशी बोला तुम्ही, टेक्निकल ग्राउंड्स होती. तर कुठलाही प्रोजेक्ट नाही त्यांच्याकडं. हे फक्त एक फेक रॅकेट होतं. 10-12 जणांना हे पेमेंट देत होते. पहिले एक 15,000चं पेमेंट द्यायचं आणि मुलांना ऑफर द्यायचं, ट्रेनिंगमध्ये लावून ठेवायचं आणि त्यानंतर फेक इंटरनल प्रोजेक्ट्सवरती बसवायचं. मग जे कंटाळून जातील ते जातील. असे त्यानं जवळपास 1000 मुलं गेल्या वर्षभरात फसवले आणि 20 कोटीचा तो फ्रॉड होता.